बाळाला सोडून तर वाटेल का तुम्हाला? चला की मिस करेल की तुम्हाला ती बाळ. खूप दिवसापासून जी काय म्हणतात सुप्त इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे. म्हणजे लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किट डाळीची चटणी, चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी सोबतचा आमचा डब्बा. चकुलं बघा का किती क्यूट क्यूट मस्त निनू करायला लागले. उधारीच्या दुनियेत मामा किती माया करते तुझ्या इकडे. मामाची लाडकी आहे बडी लाडकी. तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज खूप सकाळी हा ब्लॉग स्टार्ट केला. त्याचं कारण असं की आज लातूरला जायचंय आणि खूप दिवसापासून जी काय म्हणतात सुप्त इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे. म्हणजेच बाळाचं न्यूबॉर्नचं जे काही फोटोशूट आहे तर ते असणार आहे इथं आसपास जवळ मुरुड किंवा मग धाराशिवला. मला तर माहित नाही, पण मे बी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. डोकीला, मुरुडला किंवा इकडे नाहीच आहे, त्यामुळे मला लातूरलाच डिरेक्टली जावं लागतं. तर त्यासाठीची तयारी चालली आहे. सगळेच उठलेत आता आणि तयारी चालू आहे जाण्याची. तर आंघोळ वगैरे आवरून सगळे करून आणि दुसरे पण काम आहेत त्याच्यामुळे बाकीच्या 3-4 कामं एकत्र करायचं. आणि कॅप कशी घातली तुम्ही? हो काय होत नाही ती पाठीमागे सरकली. सांता क्लॉज. आणि बयाची तर आंघोळ पण झालेली आहे. चिक्कू बसला आता हे करायला. वहिनींच्या इकडे नाश्त्याची तयारी सुरू आहे. काय बनवला वहिनी? सुशिला. आमच्यात आता सुशिला फ्रिक्वेंटली होत आहे की नाही? बाहेर पण आता बनवायला लागले कारण कसं पित्त वगैरे होत नाही ना. आजी गेली आता आंघोळीला आणि श्री आणि शौ बाहेर गेला. तर चला आता मी पटापट आवरून घेते आणि आंघोळ वगैरे झाली. सुट्टी नसलेली परवडायला शाळेतच राहिलं तर बरं. फेमस सुशिला. गुरुजी वैतागले सुट्ट्या सुट्ट्या पाहिजे. मी एन्जॉय करतो करतोस की पण एक असते लेकरांमध्ये त्यांना करमते ग. मी लय एन्जॉय करतो. कधीच मला ड्युटी बोर होत नाही. पप्पी घ्यायची नाही रे. शेंगदाण्याची चटणी प्रवासात. काय भाजी देते पण थोडी कोरडी चटणी बी असावी. सारखं असते पण नेमकी संपली. आता सध्या संपली. इथं ही जिरीची पुडी आहे ती वर 2-4 टाकली. झाली तयारी. हो हे बघा इकडं डाळीची चटणी, चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी सोबतचा आमचा डब्बा. कसं आहे सोबत असल्यावर कुठे बी सोडून खाते. उभा करीन तिथं अगर गाडी चालू असू दे त्याच्यात सुद्धा खाते माणूस. आणि उलट्या व्हायलाच उलट्या होत नसते त्या. आतापासूनच म्हणायचंच नाही उलट्या गोळी खायची एक जायचं. तर चला आता निघालोय आम्ही फोटोशूट साठी आणि फायनली आज मुहूर्त लागलाय. तिचं केव्हापासून चाललं होतं आमचं आणि ह्यांना काही वेळ मिळत नव्हता. तर हे आले तर आम्ही दुसऱ्या दिवशीच हे प्लॅन केलंय. आता पिल्लूला आंघोळ घातले. त्यांनी सांगितलं होतं की आंघोळ घातल्याबरोबर घेऊन या. म्हणजे तो जो तिचा झोपीचा मधला जो टायमिंग आहे तो पॅच आहे त्याच्यातच आपण छान शूट घेऊ शकतो. आणि आहे डिस्टन्स खूप लांबचा. मुरुडला असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता. आणि दुसरे पण काम आहेत त्यामुळे सगळे एकत्र आम्ही सगळे करतो. होय बऱ्याच गोष्टी आहेत जसं परत आम्ही ते रिव्हील करूच. आणि वहिनींना खूप इन्सिस्ट केलं पण वहिनी कसं चला की बाळाला सोडून तर वाटेल का तुम्हाला? चला की मिस करेल की तुम्हाला ती बाळ. तर आम्ही इकडे कधी पण तुम्ही होय होय आम्ही पण करणार ना. चला स्वयंपाक मारदा. चला आता उशीर होते. आता निघतो. पिल्लांना घेऊन जायचं चाललेलं. माझं काय म्हणणं होतं वहिनी आल्या की तिघांना पण घेऊन जायचं म्हणजे छानपैकी ते थोडस खेळतील सारखं घरात. गार्डनला वगैरे थोडं खेळतील चाललं होतं परंतु सध्या वहिनींचं म्हणणं असं आहे की शौर्याचा होमवर्क बाकी आहे म्हणून. तर बघू आता तरी पण लास्ट मोमेंटला त्याचं मन बदललं गाडीत जाईपर्यंत तर शो येईलच. आणि श्री
ऑलरेडी घोड्यावर बसलेला म्हणजे तयार झालाय. चला आता गाडी वेट होत म्हणजे बराच वेळ झाला येऊन थांबले. आम्हाला उशीर झाला. लहान मूल मला ह्या गोष्टी आल्याच तिला एवढं रॅप करून उठणारच नाही. मग असं काढूया का? बघा आमचं चक्कूला बघा का किती क्यूट क्यूट मस्त निनू करायला लागले. घेऊ द्या वहिनी. नको जा तुम्ही श्रीलाच फक्त चला चला बस बस. चलो चिकूला तर येऊ द्या त्याचा तर अपघात नाही. हा चिकूला येऊ द्या मग पाठवा चिकूला. चिकूला तर येऊ द्या. हा झालं लिकरू. सवय लागली. तर श्रीला असं वाटत होतं की शौर्य आणि चिकू पण सोबत यावं परंतु ताईंनी पाठवलं नाही त्याच्यामुळे श्री तर बराच नाराज झाला होता. येऊ का बघा कशी बसलीत बघा ही जोडी. नको रे कशातून वातावले आम्ही तर गोळी खाल्ली. गोळी खाल्ली तुम्ही तर काय पण माझी परी पतवाय तू झोपायचं नाही. आम्हाला सांगितलं गेलं ना थोडा वेळ निम्मी कलू देऊ नका. खूप सारा बोला बालाशी तुम्ही आणि हिला पण बोलायला खूप आवडते. आम्हाला खूप आवडते. भैया म्हणतोय माझ्याकडे पण नाही आता प्रवासात गाडी शेक होत असते बाळा त्याच्यामुळे छान पकडायला पाहिजे. इकडे वरती काय करायला तिच्या पायाकडे बघ. नको रे नको गुदगुल्या करू रे. जायचं कोल्हापूरला कधी जायचं बाळा आपल्याला. कोल्हापूर उद्या रुसली ती रुसली. कोल्हापूरला नको. मामा किती माया करते तुझी आहे का नाही. मामाची लाडकी आहे ही बडी लाडकी. पप्पा किती दिवसांनी आली बाळा तुला भेट द्यायला. किती दिवसांनी आली. नाराज आहेस तू माझ्या तरी हसते. आम्ही लातूर मध्ये आणि थोडस ट्रॅफिकचा इश्यू होता. इथं आम्ही लातूरमध्ये पोहोचलो. बायपासवरनं आम्हाला औसा रोडला जायचं होतं. त्या ठिकाणी वर्षाला उलट्या झाल्या मग तिथं फ्रेश वगैरे झाली ती आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशा पद्धतीनं स्टुडिओला पोहोचलो आणि आता इथून पुढे तुम्हाला छान छान स्टुडिओमधला ब्लॉग पाहायला मिळेल. हा वातावरण चांगलं आहे की नाही. ओके फायनली आलोय आम्ही. तर स्टुडिओला पोहोचल्यानंतर सरांशी आमचं अगोदरच बोलणं झालं होतं. दिलेल्या वेळेत आम्ही पोहोचलो होतो आणि मग त्यांनी लगेच जो काही थीम वगैरे होती त्या दृष्टीनं मग तयारी करायला सुरुवात केली. तर चला आपण जी काय आपली थीम असणार आहे ना बाळासाठी तर सर रेडी करतायत बघा. तर वेगवेगळ्या थीम्स बऱ्याच आहेत त्यांच्याकडे. तर जे काय आहे ना शेवटी आपण सरांकडनं माहिती घेऊ. आणि मला अपेक्षित नव्हतं की लातूरमध्ये एवढ्या चांगल्या दर्जाचं काम होतंय. तर कोल्हापूरमध्ये कसं आम्हाला माहिती आहे बरेच स्टुडिओ माहिती आहेत पण मला सुट्ट्याही नव्हत्या. आणि मग हे आपल्या सबस्क्रायबरपैकी एका ताईंनी कमेंट केलेली की लातूरमध्ये इथं आहे तुम्ही एकदा भेट द्या. त्याच्यामुळं आलोय आम्ही. तर चला आता पुढे कंटिन्यू करूया आपण ब्लॉग. कुठे आलोय आपण. कुठे आलोय
कसली स्माइल लिहिली काय करतात तुझ्यासोबत? छान छान फोटो काढायचे तुझ्या. गुडगल आहे माझा पिल्लू. हो, ललत नाही, अजिबात ललत नाही. शान वगैरे ललत नाही. भैया बाळगो तू ललतो नाही आपल्याला बघलाय तू पोरीला. किती मस्ती करायची. भैया तुझा भैया आगाव झालाय. ओ ओ ओ ओ केवढे क्यूट वाटायले. त्यांच्याकडे बघते तिकडे. बघा, जगातल्या प्रत्येक आईला आपलं मूल युनिक आणि खूप क्यूट वाटत असतं. आणि म्हणजे ते कसंही असू देत आवडतंच, कारण म्हणजे एवढ्या सगळ्या वेदना सहन करून त्याला जन्म दिलेला असतो. पण तुम्हाला काय वाटतंय पिलू या अटायरमध्ये कशी वाटते ते सांगा मला. होप तुम्हाला नक्कीच आवडेल. मला तर असं म्हणजे वाटत होतं की लगेच नजर काढू की काय, इतकी क्यूट दिसत होती. आणि ती पाहत होती ना तेव्हा तर असं म्हणजे वाटत होतं एखादं फूल वगैरे येलो कलरचं बसलंय की काय, अशा पद्धतीने. तर या इथं पाहू शकताय बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू. मला तर वाटत होतं की ती खूप रडणार, पण अननोन असताना सुद्धा त्या दोन्ही जोडीने खूप छान ते ट्रीट केलं तिला. आणि ती हसत पण होती मस्त. म्हणजे ते पण म्हटले की किती छान रिस्पॉन्ड करते एवढी छोटूशी असून. आणि मध्येच ओ ही साईडला आहे माझ्या, तेव्हा मी वॉइसओव्हर करते, तुम्ही आवाज ऐकत असाल तिचा. तर बघा किती छान पाहते ती. तिकडे कॅमेरा तिकडे बघते. ॲक्च्युली ना असं वाटत होतं की आता ही किती रडेल काय काय, पण ठरवलं होतं ना त्यापेक्षा छान तिने रिस्पॉन्ड केलं. आणि मनातली धाकधूक कमी झाली. आता बघा किती छान पाहते ती कॅमेऱ्याकडे सुद्धा. खरं सांगायला गेलं तर वर्षाला सारखं वाटून राहिलं होतं बरं का, किंवा माझं एवढं मॅटर्निटी शूट वगैरे केलं, पण बाळाचं न्यूबॉर्नचं फोटोशूट राहिलं, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. परंतु हे आता योगायोग आलाय आज आणि हे सगळं होतंय ना, तर तिला खूप मनापासून आनंद होत होता की नाही बाबा हे झालं. आणि ह्या आठवणी आयुष्यभरासाठी असतात. नुसतं फोटोशूट नाही तरी खूप चांगल्या मेमरीज कायमस्वरूपी आपल्या आयुष्यामध्ये जतन करून ठेवण्यासारख्या येतात. आणि तिला किती आनंद झाला तिच्या चेहऱ्यावर तर बघू शकता तुम्ही. आईपणाचा जो आनंद आहे ना ते तर दिसतोय बघा. लिकीसाठी काय भावना असतात त्या. बरं झालं मी बी आलो, मला बघायला मिळालं. तर बघा गोल्डन अंडा कसं छान वाटायलाय. आणि बघा घरट्यात गोल्डन अंड्याचं पिल्लू बसले. अंड्याचं पिल्लू कसं बसलं? हा गोल्डन पक्षीचा गोल्डन अंडा आहे. हा म्हणजे मम्मी गोल्डन पक्षी आणि तिचा हा छोटासा अंडा. तर श्रीच्या वेळेस असलं काही आपल्याला फोटोशूट वगैरे करता आलं नाही बरं का, आहे की नाही? हो, त्यावेळी म्हणजे खरं असतं जरी हे असं काही ट्रेंड, तरी पण आपण फॉलो तर अजिबात करू शकलो नसतो. कारण त्यावेळी ते अफोर्ड करणं कसंच पॉसिबल हो ना, बरोबर आहे. आपल्याला ती खऱ्या परिस्थिती पण गोष्टी नव्हती. जर पाहिल्या तर पैसा खूप मॅटर करतो. असं नाही की आता आमच्याकडे खूप पैसा आलाय, पण आपल्या मुलाबाळांची हौस करू शकू इथंपर्यंत तरी आता आम्ही दोघं म्हणजे काय म्हणतात सोर्स ऑफ इन्कम पण जनरेट झालेलं. त्यामुळे बऱ्यापैकी हे सगळं चाललंय. सो तुमच्या आशीर्वादानेच आहे. तर इथं स्टुडिओला आल्यानंतर ना पहिलं तर मला तिला झोपी घालायचं होतं. आणि खरं तर प्रवासात छान गप्पा मारल्या गेल्या, म्हणजे एवढी काही जागी झोपलेली नव्हती. त्यामुळे मग बऱ्यापैकी तिला छान आम्ही एंगेज ठेवलं होतं. इथं आल्यानंतर इथलं जे काही वातावरण आहे ते खूपच छान वाटलं. मग अगोदर तिला झोपूया, म्हणजे बाकीच्या आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील. एक तिचं एक अटायरवरचं फोटोशूट झालं. आता दुसरं ते रॅप करतात. आता बघूया कसं काय ते रिस्पॉन्ड करते. ती व्यवस्थितच हे करेल, कारण खूप समजूतदार बाळ आहे.
म्हणजे अशी नाही का चिडचिड वगैरे तितकी नाही. हा थोडंफार ते असते करायला, लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांच्या कलाने घ्यायला लागतं. पण आता बघून एक तर खूप सुंदर आलं. आणि शेवटी जेव्हा ते येतील ना फोटोज मी नक्की शेअर करेन. आणि लातूरमध्ये असं काही असेल मला नव्हतं वाटलं, कारण माझं असं होतं की आता जेव्हा कोल्हापूरला जाऊ तोपर्यंत मग ही मोठी होणार आणि मग ते सगळे दिवस मिस होणार. पण इच्छाशक्ती होती आणि सगळं ते जुळून आलं. आणि आपल्याच फॅमिलीमधले यूट्यूब फॅमिलीमधले एकीने सजेस्ट केलं होतं की लातूरला पण आहे न्यूबॉर्नचं, तू करून घे, परत हे दिवस येत नाहीत. म्हणजे बाळ परत मोठं झालं की मग त्या सगळ्या गोष्टी तितक्या छान येत नाहीत. ते वेळ खूप महत्त्वाची असते. त्यामुळे लेडीज स्टाफ असल्यामुळे ना एकदम फ्रेंडली वातावरण आहे. बाळाला व्यवस्थित हँडल हो. करणं जास्त महत्त्वाचं. सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे सेफली व्यवस्थित हँडल. एन्व्हायरमेंट एकदम सायलेंट आहे की नाही, वाटतं का ते गर्दी वगैरे. यापुढे अजून छान छान अशा थीम सुद्धा आहेत. हो. तर काय झालं माहिती का, व्लॉग खूप मोठा होतोय आणि याच्यातलं काय कट करावं किंवा एडिट करावं असं होतच नाही, एवढं सगळं छान आलंय. या आठवणी राहाव्या म्हणून आम्ही तसंच रॉ ठेवलेलं आहे बऱ्यापैकी. हो. आणि त्यामुळं पुढचा भाग पण बघायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळे अटायर आहेत, थीम आहेत, त्याच्यामुळे आहे ना. आणि विशेषतः वर्षा सुद्धा रेडी झालेली आहे, वर्षाचे आणि बाळाचे पण फोटोज आहेत आणि तिचा काय अटायर असणार आहे हे पण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तर पुढचा भाग अतिशय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय